आपण किती कमवतो याने काहीच फरक पडत नाही, पण आपण कमवलेले पैसे किती खर्च करतो व किती वाचवतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जितकी जास्त बचत करू तितकं चांगलं जीवन आपण जगू शकू. हरे कृष्णा, मी स्नेहा घाटगे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज तुमच्यासोबत मनी सेविंग्सबद्दल बोलणार आहे. पैशाची बचत कशी करावी, पैसे खर्च करताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे व आपण गुंतवणूक कशा प्रकारे कुठे केली पाहिजे याबद्दल मी थोडंफार तुमच्याशी बोलणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. पैसे बचत कधी सुरू करावी, कशी सुरू करावी? तर पहिली गोष्ट म्हणजे मनी सेविंग ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे, जर तुम्हाला पैसे बचत करायला सुरुवात करायची असेल तर पैशाच्या बाबतीत काही चांगल्या सवयी तुम्हाला लावून घेतल्या पाहिजेत, काही चांगल्या सवयी तुम्हाला शिकल्या पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भविष्यातल्या गरजा ह्या तुम्ही वर्तमान गरजांपेक्षा जास्त महत्त्वाच्या होऊ दिल्या पाहिजेत. म्हणजे मी असं नाही म्हणत की भविष्यातल्या गरजांच्या पाठीमागे लागून तुम्ही वर्तमानातल्या गरजांना विसरलं पाहिजे का, तर असं अजिबात नाही. वर्तमानसुद्धा आपण जगला पाहिजे, वर्तमानसुद्धा आपण एन्जॉय केला पाहिजे, पण त्याचबरोबर आपलं भविष्य सिक्युअर व्हावं यासाठी आपण आतापासूनच धडपड केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. कारण कधी कशी कुठली वेळ माणसावर येईल सांगू शकत नाही. आज पैसे आहेत तर उद्या नाही. एका सेकंदात असं सगळं बदलून जातं. तर त्यासाठी आपण आतापासूनच आपल्या भविष्यात सुद्धा आपल्याला कशाची कमतरता भासू नये यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न केले पाहिजे. तर त्यासाठीच आपण बचत सुरू केली पाहिजे, बचत करायला सुरुवात केली पाहिजे. तर हेच तुम्हाला केलं पाहिजे. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पैसे वाचवण्याचे मार्ग शोधणं अशक्य आहे, किंवा तुम्ही कितीही कमी खर्च करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला काही ना काहीतरी समोर येतच, म्हणजे काही ना काहीतरी अडचणी येतातच, मग त्या घरातल्या असो किंवा बाहेरच्या असो. त्यामुळे तुमचा खर्च कमी होण्याऐवजी प्रत्येक वेळी वाढतच जातो. तर असं मला वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत होतच असेल. तुम्हाला जर बचत करायला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला कुठल्याही जादुई पद्धतींची आवश्यकता नाही आहे. पण जर तुम्ही बचत करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघत असाल तर ती योग्य वेळ तुम्हाला कधीही दिसणार नाही. तुम्हाला जर मनी सेविंग करायला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी सर्वोत्तम अशी वेळ आहे ती म्हणजे आता. ती म्हण आहे ना, कल करे सो आज तो आज करे सो अब. तर तुम्ही कुठलीही गोष्ट, मग ती पैशाच्या बाबतीत असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे, जर तुम्ही मनात आली असेल, ठरवलं असेल, तर त्यासाठी योग्य वेळेची तुम्ही वाट बघत बसू नका. कारण मग ती योग्य वेळेची वाट बघत बसाल तर ती वेळ कधीही येणार नाही आणि मग हातात जी वेळ आहे ती सुद्धा तुमची निघून जाईल. त्यामुळे तुम्ही क्विक ॲक्शन घ्यायला शिका आणि आत्तापासूनच प्रयत्न करायला शिका. तर मग ती गोष्ट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत तुम्हाला अचीव करता येईल. तुमच्या खूप साऱ्या इच्छा असतील, तुमची खूप सारी स्वप्न असतील आणि तुमच्या इच्छा, तुमच्या स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर आपल्याला पैशांची बचत करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाला स्वतःचं घर हवं असतं, कोणाला स्वतःच्या मालकीची गाडी हवी असते, कोणाला ट्रॅव्हलिंगची आवड असते, तर कोणाला वाटतं की आपली लाईफस्टाईल चांगली असावी, तर कुणाला वाटतं की आपल्या कुटुंबाला चांगली लाईफस्टाईल द्यावी. तर हे सगळं जर तुम्हाला पूर्ण करायचे असेल, तुमची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तर मनी सेविंग हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जितकी जास्त बचत करू तितकं चांगलं जीवन आपण जगू शकू. तर अशाच काही टिप्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मनी सेविंग कशी केली पाहिजे, त्यामुळे तुमचा खर्च सुधारण्यासाठी किंवा कमी वेळेत तुमचे पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला ह्या काही टिप्स हेल्पफुल ठरतील. कार्ड पेमेंट करणे कमी करा. हल्ली सगळ्या लोकांचा कॅशलेस व्यवहाराकडे जास्त कल असतो. आपण सुद्धा आपल्याकडे कॅश जवळ बाळगायला नको म्हणून कार्डनेच व्यवहार करण्याला जास्त प्राधान्य देतो. अशा वेळी काय होतं, आपण किती आणि काय खर्च करतो याचा ट्रॅक ठेवणं कठीण जातं. आणि ज्या लोकांना वायफळ खर्च करायची सवय असते त्यांनी क्रेडिट कार्डचा वापर न केलेलाच बरा. कारण यांच्या बाबतीत काय होतं, नंतरचं नंतर बघू असं म्हणून मग
त्यांच्याकडून बराच खर्च होऊन जातो आणि मग जेव्हा भरमसाठ बिल येतं तेव्हा मग वेळ निघून गेलेली असते, अनावश्यक गोष्टींची खरेदी होऊन जाते. आणि जर आपल्याला क्रेडिट कार्ड व्यवस्थित वापरता आलं नाही तर आपला सगळा पगार ते बिल भरण्यातच जातो. त्यामुळे कार्ड शक्यतो कार्डचा वापर जर कमी केला तर आपला अनावश्यक खर्च कमी होऊन तुम्हाला बचत होण्यास मदत होईल. तुमच्या किराणा मालाच्या बजेटमध्ये कपात करा. काही लोकांच्या बाबतीत काय होतं, ते बजेट बनवून सुद्धा किराणा मालामध्ये खरोखर दर महिन्याला त्यांचं किती खर्च होत आहे हे शोधून त्यांना धक्काच बसतो. तर जेव्हा तुम्ही किराणा मालाची खरेदी करायला जाल तेव्हा तुम्ही तुमच्या किचनमध्ये आधी काय आहे ते पहा. कारण की जे आधीपासून घरात आहे मग त्याची परत खरेदी कशाला करायची ना, मग त्यामध्ये तुमचा वायफळ खर्च होऊन जातो. मग त्यानंतर तुम्ही लिस्ट बनवा की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची खरेदी करायची आहे आणि त्या प्रमाणात तुम्ही मग ते तुमचं सामानाची खरेदी करा. जर तुम्ही 1 महिन्याचं बजेट बनवत असाल तर 1 महिन्याला एका महिन्यामध्ये तुम्हाला जितकं सामान लागेल तितकंच तुम्ही खरेदी करा. फॉर एक्झाम्पल म्हणजे मी कडधान्याचं एक्झाम्पल देते. जसं की तुम्हाला एका महिन्यामध्ये जितकं कडधान्य लागेल तितकंच तुम्ही घ्या. एक्स्ट्राचे कडधान्य तुम्ही घेऊ नका. म्हणजे काय होतं की आपण एक्स्ट्राचे कडधान्य मग घेऊन येतो आणि मग त्याचा 1-2 वेळाच वापर होतो. मग ते तसेच पडून राहतात. मग काही वेळाने त्याला कीड लागते आणि मग ते आपल्याला फेकूनच द्यावे लागतात. मग त्यामध्ये वायफळ खर्च होतो. तर यासाठी तुम्ही त्या गोष्टींची काळजी घ्या. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि लहान मुलांना घरात बघायला जर तुमचे कोणी फॅमिली मेंबर असतील तर शक्यतो तुम्ही लहान मुलांना घरीच ठेवून तुम्ही खरेदी करायला जा. जर तुम्ही लहान मुलांना सोबत घेऊन गेला तर मग ते चॉकलेट्स, मग ते चिप्सची पाकिटं, यामुळे मग तुमच्या बजेटमध्ये भर पडते आणि मग महिन्याला तुमचे बजेट उडवून टाकते. तर ही तुम्ही काळजी घ्या. जर तुम्ही डीमार्टमध्ये खरेदी करत असाल तर तुम्ही शक्यतो, जर तुम्हाला जमत असेल तर शक्यतो तुम्ही डीमार्टमध्ये खरेदी करणं कमी करा. कारण काय होतं, डीमार्टमध्ये जर आपण गेलो तर अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाते. कारण की तिथे इतक्या साऱ्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे आपल्याला काय होतं, काय घेऊ आणि काय नको असं होतं. त्यामुळे तिकडे बराच पैसा आपला खर्च होतो. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही डीमार्टमध्ये जाणं टाळा आणि एका स्टोअरमध्ये कुठल्या तरी तुम्ही खरेदी करू शकता. तर किराणा मालाच्या बाबतीत तुम्ही अशा पद्धतीने जर कपात केला तर तुम्हाला बचत होण्यास मदत होईल. तुमचा खर्च नोंदवा. तुम्ही रोज किती आणि काय खर्च करता याची नोंद तुम्ही रोज ठेवत जा. कारण तुमचा खर्च रेकॉर्ड करणं ही तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी आवश्यक असलेली स्टेप आहे. तुम्ही जर ही एक चांगली सवय लावून घेतलात तर प्रत्येक महिन्याला तुम्ही नक्की किती खर्च केला आणि त्यातला किती खर्च गरजेचा होता व किती खर्च वायफळ होता ह्याचं रेकॉर्ड तुम्हाला मिळेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा वायफळ होणारा जो खर्च आहे तो तुम्हाला रोखता येईल. तर या पद्धतीने तुम्ही ही एक गोष्ट तुम्ही करू शकता. महिना सुरू होण्यापूर्वी तुम्ही शून्य आधारित बजेट बनवा. बजेट हे सर्व हेतू परस्पर असते आणि हे तुम्हाला तुमची योजना तयार करण्यास मदत करते, जेणेकरून तुमचे पैसे कुठे जात आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही बचत किती केली आहे हे सुद्धा तुम्ही शोधू शकता. तर तुम्ही तुमच्या खर्चानुसार तुम्ही महिन्याचं बजेट बनवायला सुरुवात करा. बजेट बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणं. आणि एक गोष्ट म्हणजे आपण किती कमवतो याने काहीच फरक पडत नाही, पण आपण कमवलेले पैसे किती खर्च करतो व किती वाचवतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर यासाठी तुम्ही शून्य आधारित बजेट बनवा, जेणेकरून तुम्हाला बचत होण्यास मदत होईल. गुंतवणूक सुरू करा. छोट्या मोठ्या गुंतवणूक करा. दर महिन्याला तुम्ही ठराविक रकमेची FD करणे, जर ती शक्य नसेल तर RD करणे किंवा बचत गट यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू
शकता. LIC काढा. जसं की मी मगाशी म्हटलं की भविष्यात कधी कुठली कशी वेळ माणसांवर येईल किंवा आपली फायनान्शियल कंडिशन कशी असेल, पैसे असतील नसतील, यासाठी आपण आत्तापासूनच गुंतवणूक केली पाहिजे. मुलांच्या फ्युचरसाठी, त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी LIC मध्ये खूप चांगले चांगले प्लॅन्स आहेत, तर तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटने प्रचंड फायदा आहे, पण त्यासाठी स्टॉक मार्केटबद्दल आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त बचत करायची असतील तर काही नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर स्टॉक मार्केटबद्दल फारसं काही कळत नसेल तर तुम्ही प्रोफेशनल मदत घेऊन सुद्धा तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केल्याने आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. नेहमी बाहेरचं खाणं टाळा. सतत बाहेर खाल्ल्याने पोटाला सुद्धा त्रास होतो आणि खिशाला सुद्धा. तुम्ही जर बाहेर जात असाल तर घरातूनच तुम्ही काहीतरी खाऊन जा. ऑफिसला जात असाल तर तुम्ही टिफिन घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला बाहेरचं खाण्याची वेळ पडणार नाही. तुम्ही कधीतरी जर खात असाल बाहेर फॉर अ चेंज तर ठीक आहे, पण सतत जर तुम्ही बाहेर खात असाल तर मग आजारी पडण्याची सुद्धा शक्यता असते, आणि जर तुम्ही आजारी पडला तर मग अजून खर्च वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही बाहेरचं खाणं हे टाळलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही सुद्धा चांगले राहाल आणि खर्चसुद्धा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला बचत करण्यास तुम्हाला मदत होईल. अनावश्यक सभासदत्व बंद करा. जर तुम्ही एखाद्या ऑफरला भुलून जर सदस्यत्व घेतलं असेल किंवा तुम्ही एकापेक्षा अधिक सबस्क्रिप्शन केले असतील, जसं की नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, जिम मेंबरशिप, स्पॉटीफाय, असं जर तुम्ही एकापेक्षा अधिक जर सबस्क्रिप्शन दिले असतील आणि त्यातले जर तुम्हाला यूज होत नसतील तर ते तुम्ही सबस्क्रिप्शन कॅन्सल करा. आणि ह्या सगळ्यात उगाच खर्च जर होत असेल तर तोच पैसा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी आवश्यक ठिकाणी कामी येत असेल तर तिथे वापरा, जेणेकरून तुमचा पैसासुद्धा वाचेल आणि अनावश्यक खर्चसुद्धा तुमचा होणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही इलेक्ट्रिक बिल कमी करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा लाईटीची गरज नसेल तेव्हा लाईट तुम्ही ऑफ करा. एनर्जी इफिशियंट लाईट बल्ब्स तुम्ही यूज करा. तुमच्याकडे एखाद्या वेळेस पैसे कमी असतील तर ते अगदी आवश्यक असल्याशिवाय तुम्ही खर्च करू नका. नियमितपणे सेविंग्स करा. तुमच्या पेमेंटमधला ठराविक अमाऊंट तुम्ही सेविंग अकाउंटमध्ये जमा करा. तर असं केल्याने तुम्हाला बरीच बचत करण्यास तुम्हाला हेल्प होईल. तर अशा काही मनी सेविंग्सच्या टिप्स होत्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. इथे मी अजून एक गोष्ट सांगेन की नवीन सवयी आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत, नवीन गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. एवढ्यानेच आपण आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतो आणि योग्य ती बचत करू शकतो व आपण आपल्या इच्छा व स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुमच्याकडे मनी सेविंग्सच्या आयडिया असतील तर त्या पण प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर तुम्ही न्यू सबस्क्रायबर्स असाल आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडले असतील तर सबस्क्राईब करा आणि शेअर करावासा वाटला असेल तर प्लीज शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही माझे व्हिडिओज मिस करणार नाहीत. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. धन्यवाद. हरे कृष्णा.